नमस्कार. कलापुष्प आयोजित ज्ञानेश्वरी व्याख्यानमालेत सर्वांचे स्वागत करते. आज आपल्याला आरण्यकांबद्दल अमृताताई सांगणार आहेत. अमृता कुलकर्णी यांनी संस्कृत घेऊन MA केलेलं आहे. त्याशिवाय त्या आता संस्कृतमध्येच PhD करतायत आणि MIT कॉलेजमध्ये त्या प्रोफेसर आहेत, जिथे त्या संस्कृती आणि हेरिटेज आपला वारसा हे सगळं शिकवतात. आणि आतापर्यंत त्यांनी आपल्याला ह्याच प्लॅटफॉर्मवरती वेदांबद्दल माहिती सांगितली आहे. ब्राह्मण ग्रंथांबद्दल आपण मागच्या वेळेला त्यांच्याकडून ऐकलंय आणि आता आज ते आपल्याला आरण्यक ग्रंथांबद्दल सांगणार आहेत. तर अमृता, मी तुला विनंती करते की तू तुझ्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद दीपालीताई. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. मागील आठवड्यामध्ये आपण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आपण यजुर्वेद आणि सर्वप्रथम ब्राह्मण ग्रंथ आणि त्याच्यानंतर यजुर्वेदातली ब्राह्मण ग्रंथ याबद्दल चर्चा केलेली दिसून येते. आता आपण त्याच्या पुढचे म्हणजे आरण्यक ग्रंथ आणि यजुर्वेदामधील असलेले आरण्यक ग्रंथ याच्याबद्दल माहिती घेऊया. आरण्यक म्हणजे बघितलं तर आपण हे नाव थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. वेद म्हणताना संहिता, ब्राह्मण याचा विचार केला जातो. संहितेमधील मंत्रांचा विचार केला जातो. पण आरण्यक हा असा भाग आहे की ज्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही किंवा ज्याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला सहसा उपलब्ध होत नाही. आरण्यक हे ज्ञानकांडाची सुरुवात म्हणजे जर का आपण पाहिलं, आपण मागील काही पाठांमध्ये पाहिलंच आहे की वेद म्हटलं की संहिता आणि ब्राह्मण ह्याला आपण कर्मकांडात्मक म्हणतो. तर आरण्यक आणि उपनिषद हे ज्ञानकांडात्मक आहेत. आरण्यक हा खूप महत्वाचा भाग आहे. हा भाग आपल्याला ब्राह्मणामधलं कर्मकांड आणि उपनिषदांमधलं तत्वज्ञान या दोघांना जोडणारा असं महत्वाचा असा ग्रंथ म्हणजे आरण्यक ग्रंथ. हा एक मधला दुवा आहे. तर ब्राह्मण ग्रंथात आपण बघितलं की ब्राह्मणांमध्ये यज्ञ आणि यज्ञविधींबद्दल सांगितलं गेलेलं आहे की यज्ञ का करावं, कोणत्या पद्धतीने करावेत यज्ञ, आणि यज्ञ करताना स्वर्ग कामेन ज्योतिष्ठोम यजेत, म्हणजे ज्यांना स्वर्गाची इच्छा आहे त्यांनी ज्योतिष्ठोम हा यज्ञ करावा. अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या कामनापूर्तींसाठी यज्ञ केले गेलेले आहेत. आणि कोणती ना कोणती ऐहिक इच्छा आपल्याला आहे की मला संपत्तीच मिळावी किंवा मला स्वर्ग मिळावा. तर अशा ह्या कामनेसाठी, इच्छांसाठी यज्ञ केला जात असताना या यज्ञाचाच विचार, परंतु यज्ञाचा विचार कोणत्या पद्धतीने केला गेलाय तर ज्ञानात्मक पद्धतीने केले गेलेला आहे. म्हणूनच आरण्यक आणि उपनिषद यांना आपण ज्ञानकांड म्हणतो. तर ब्राह्मणांमध्येच जेव्हा यज्ञ खूप फोपावत गेला होता किंवा फक्त संस्कृती ही यज्ञापुरती आणि यज्ञाभोवतीच जेव्हा मर्यादित राहिलेली गेली, तेव्हा थोडाफार असा विचार केला की यज्ञसंस्थेचा अतिरेक झाल्यावर हा विचार करण्यात आला की काय हेच अंतिम सत्य आहे, यज्ञ किंवा इच्छापूर्ती, आपल्या ऐहिक सुख मिळवणं हेच जर का आपल्या जीवनाचं सत्य आहे, याच्यावर त्या काळातले विचारवंत, त्या काळातले ज्ञानी लोक अभ्यास करू लागले. आणि मग हा अभ्यास करताना असं झालं की ब्राह्मण ग्रंथापर्यंत समाजामध्ये विकास आला होता, सुख परिस्थिती आली होती, स्थिर झाले होते, सुखावले होते लोक, आणि त्यामुळेच मग या सगळ्या ऐहिक भावनांची ते इच्छा करू लागले. परंतु जेव्हा लोकांना कळलं की
फक्त हेच अंतिम सत्य नाहीये. आणि अंतिम सत्याच्या ते जेव्हा शोधाकडे गेले, त्या शोधाकडे जाताना त्यांनी अरण्यामध्ये बसून, अरण्यामध्ये राहून त्यांनी ध्यान धारणा केली किंवा हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. आणि हे गुह्य असं, गूढ असं ज्ञान त्यांनी मिळवलं, या विचारवंतांनी मिळवलं. तर या आरण्यकामध्ये आपल्याला हे दिसत नाही की यज्ञ करू नका किंवा यज्ञांची निंदा केलेली आहे, नाही. तर यज्ञांना सुद्धा ज्ञानात्मक असं स्वरूप दिलं आहे. ज्ञानकांड म्हटलं आहे खरं आरण्यक आणि उपनिषदांना. तर ज्ञानकांड का म्हटलं आहे, तर तैत्तिरीय आरण्यकामध्येच असं लिहिलेलं आहे की यम यम क्रतुम अधीते तेन तेन तस्य इष्टम भवती. यम यम क्रतुम अधीते. क्रतु म्हणजे काय, तर यज्ञ. तर ज्यांनी ज्यांनी क्रतु म्हणजे यज्ञाला जाणलं आहे, यज्ञाबद्दल माहिती केलेली आहे, त्याचं ज्ञान मिळवलं आहे, तेन तस्य इष्टम भवती. त्या व्यक्तीचा इष्ट होईल. म्हणजे ज्यांनी यज्ञाला जाणलं आहे, यज्ञाचं ज्ञान ज्याला आहे आणि त्यांनी अशा प्रकारे यज्ञ केला तर त्याचं इष्ट होईल, असं सांगितलं गेलं आहे तैत्तिरीय उपनिषदामध्ये. तर यज्ञाचे आध्यात्मिक स्वरूप आपल्याला आरण्यकामध्ये, तैत्तिरीय आरण्यकामध्ये होत आहे. तर यज्ञाचे आध्यात्मिक स्वरूप आपल्याला तैत्तिरीय आरण्यक किंवा एकूणच आरण्यक ग्रंथात आलेले दिसते. म्हणजे काय, तर कुठल्या तरी कामनेच्या पोटी, कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी यज्ञ केला, एवढं मर्यादित स्वरूप राहिलं नसून निष्काम पद्धतीने कसं यज्ञ करता येईल, यज्ञ भावना जाणून कसं यज्ञ करता येईल, हे आपल्याला आरण्यकामध्ये सांगितलं आहे. तर जसं की आता केवळ स्वर्ग प्राप्तीसाठी नाही, तर ज्ञानासाठी कसं यज्ञ करता येईल. आणि मुळात कसं आहे, आता याला आपण गूढार्थ किंवा गुह्य ज्ञान म्हटलं आहे. आता लहानपणी मला सांगितलं गेलं होतं, लहानपणी जेव्हा आपण आता स्वयंपाक करताना वगैरे सांगितलं, एक दिवस असं झालं की खीर केली होती. मग म्हटलं की आता तू खीर केलीस ना, मग तू कोणती कोशिंबीर करू नकोस. तर मग मला असं वाटलं की म्हणजे का बरे असं म्हटलं असेल माझ्या घरच्यांनी, आईनी, आजींनी असं का म्हटलं असेल. मग जसं यज्ञामध्ये सांगितलं गेलं की हे करताय असं नका करू, हे सगळी ब्राह्मणांमध्ये चर्चा केली आहे की यज्ञ करतानाचे नियम, हे असं नका करू, तसं नका करू. मग त्याच्यानंतर जाणून घेतलं की दूध आणि दही आपण एकत्र खात नाही. खीर आहे तो दुधाचा पदार्थ आहे, मग कोशिंबिरीमध्ये आपण दही वापरतो, मग दही आणि दुधाचे पदार्थ एकत्र खाल्ले जात नाही. जसं आपण त्याच्याबद्दलचं अनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन करू लागलो, तर तसंच आपल्याला इथे आरण्यका दिसतं की यज्ञामध्ये फक्त डूज अँड डोंट्स किंवा त्यातले नियम आणि त्यातल्या पद्धती ह्याबद्दल जे ब्राह्मण ग्रंथात चर्चा केलेली आहे, तर त्याचं गूढार्थ, त्याचं गुह्यज्ञान की काय असेल बरे, असं याचं अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हे व्यवस्थित पद्धतीने आरण्यक ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणूनच त्याला ज्ञानकांड असं म्हटलं गेलंय. आणि जी भावना आहे ती कुठल्याही प्रकारची कामपूर्ती भावना नसेल, कुठली कामना तुमचा पूर्ण करण्याची भावना नाही, तर ही भावना जी आहे की इदम न मम, या भावनेने तुम्ही जेव्हा यज्ञ करता तो यज्ञ खरा फलित होतो किंवा ते खरं महत्वाचं आहे, ज्ञान खरं महत्वाचं आहे, हे आरण्यकांमध्ये सांगितलं गेलं आहे. आता अरण्यक या शब्दाची आपण व्युत्पत्तीबद्दल थोडासा विचार करूया. अर्थातच अरण्ये भवम इति आरण्यकम असं म्हटलं जातं की अरण्यामध्ये ज्याचं निर्माण झालेलं आहे ते अरण्यक असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यानंतर सायणाचार्यांनीच अरण्यकाचे वेगवेगळे अर्थ निर्वचन आपल्याला इथे दिलेले आढळतात. जसं की अरण्यात अध्ययनात एतद आरण्यकम इतीर्यते, की ज्याचं अध्ययन अरण्यामध्ये केलं गेलं आहे.
वनामध्ये राहून, वनामध्ये जाऊन ज्याचं अध्ययन केलं गेलेलं आहे, असं ते अरण्यक म्हटलंय. किंवा सेयम षडध्यायी अरण्ये अनुवाच्यमानत्वाद आरण्यकम, असं शतपथ ब्राह्मणाचं जेव्हा कमेंट्री, शतपथ ब्राह्मणावर जेव्हा भाष्य करत होते शंकराचार्य, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की सेयम षडध्यायी अरण्ये अनुवाच्यमानत्वात आरण्यकम. म्हणजे शतपथ ब्राह्मणामध्ये जेव्हा हे 6 अध्याय आहेत, त्यातले 6 अध्याय हे अरण्यामध्ये जाऊन त्याची संथा दिली जाते. तर ते अरण्यामध्ये जाऊन वाचावेत, त्याच्याबद्दलची संथ द्यावी, म्हणून त्याला आरण्यक ग्रंथ असं म्हटलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे निर्वचन किंवा व्युत्पत्ती आपल्याला दिसते. तर खरं म्हणजे काय, तर समाजातील हसल बसल यापासून थोडस दूर जाऊन ज्या संदर्भात विचार केला आहे, जरा या समाजातल्या सगळ्या गुंतागुंतीच्या जीवनातून, गुंतागुंतीच्या कामातून आपण थोडस वेगळं जाऊन यज्ञ आणि ज्ञान याच्याबद्दल विचार केला गेला आहे, आणि म्हणूनच याला आरण्यक असं म्हटलं आहे. तर ब्राह्मण आणि उपनिषदांना, ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषदांना जोडणारा हा असा सुंदर दुवा आपल्याला दिसतो आरण्यक ग्रंथ म्हणजे. ह्यालाच रहस्य ग्रंथ, गूढार्थ ग्रंथ असे म्हटलं आहे, कारण की यांनी गूढ असं यज्ञांचं रहस्य जाणण्यामध्ये मदत केलेली आहे. आणि उपासना पद्धती आहे अरण्यकामध्ये, त्यामुळे उपासना ग्रंथ देखील अरण्याला म्हटलं गेलं आहे. तर एकूण आपल्याला जास्त आरण्यक उपलब्ध नाहीयेत. तर इतरे आरण्यक जे ऋग्वेदाचं आरण्यक आहे, कौशितकी किंवा शांखायन एक आरण्यक आहे ऋग्वेदाचं. त्याच्यानंतर यजुर्वेदाचे जे आरण्यक आहेत ते आहे बृहदारण्यक आणि तैत्तिरीय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक उपलब्ध आहे. सामवेदाचे आरण्यक आहे, तलवकार आरण्यक आहे छान, आणि अथर्ववेदाचं आपल्याला कोणतेच आरण्यक दिसून आलेलं नाही, उपलब्ध आपल्याला होत नाही. तर आपण आता यजुर्वेदातल्या, मागच्या वेळेस आपण यजुर्वेदातले ब्राह्मण ग्रंथ बघितले, आता आपण यजुर्वेदातले आरण्यक बघूयात. तर मुळात आरण्यक ग्रंथ, आता तैत्तिरीय आरण्यक हा आपल्याला कृष्ण यजुर्वेदाचा ग्रंथ आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचा तैत्तिरीय आरण्यक आहे. आता आपण जर का बघितलं या ग्रंथांची रचना, तर जेव्हा हे लिहिले गेले, किंवा आता आपल्याला असे सुटे सुटे ग्रंथ मिळतात, म्हणजे आपल्याला तैत्तिरीय आरण्यक वेगळं मिळतं, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तैत्तिरीय उपनिषद, असे वेगवेगळे त्याचे सुटे सुटे ग्रंथ आता आपल्याला उपलब्ध आहेत ग्रंथालयामध्ये. परंतु हे जे ग्रंथ आहेत हे एकसाथच आहेत, एकसंघ असा आहे. तैत्तिरीय जेव्हा आपण म्हणतो तर तैत्तिरीय संहितेनंतरच तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथानंतरच तुम्हाला आरण्यक, आणि आरण्यकानंतरच त्याचा शेवटचा भाग जो आहे तो उपनिषद. असा हे एकूणच रचना असते याची, परंतु त्याच्या मधल्या विषय वारानुसार त्याचं आपल्याला सेग्रिगेशन झालेलं दिसतं, ते वेगवेगळे आपल्याला केलेले दिसतात. जसं की संहितेमध्ये तुम्हाला मंत्र आणि देवता यांच्याबद्दलचा उल्लेख दिसतो. त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञ आणि यज्ञासंदर्भात जे विचार केले गेलेले आहेत ते आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आरण्यकामध्ये थोडंफार तत्वज्ञान परक, उपासनात्मक आणि थोडस आपल्याला यज्ञ पद्धतीचा विचार केलेला दिसतो. आणि मग उपनिषद हे तर पूर्णपणे तत्वज्ञान, संपूर्ण ब्रह्म, आत्मा याबद्दल बोललेलं आहे. तर साधारणपणे या विषयांच्या नुसार मग त्याची आपण नंतर विभागणी केलेली आहे, परंतु हे सगळे आपल्याला सलग असेच ग्रंथ दिसतात.
तर तैत्तिरीय आरण्यक जे आहे हे तैत्तिरीय ब्राह्मणाशी संलग्नच आहे आणि हे सर्वात मोठे आरण्यक आहे. या आरण्यकाचे 10 भाग असून त्यांना प्रपाठक म्हटलेलं गेलं आहे. तर पहिले 6 जे प्रपाठक आहेत ते तैत्तिरीय आरण्यक आहे आणि नंतरचे 4 जे प्रपाठक आहेत ते उपनिषदांबद्दलचा विचार त्याच्यामध्ये आहे. तर पहिले 6 प्रपाठक ह्याच्यामध्ये आहेत. 6 प्रपाठक म्हणजे काय, तर चॅप्टर्स आहेत. तर हे 6 चॅप्टर्स आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बोलतात. जसं की प्रथम प्रपाठकामध्येच आरण्यकाच्या श्रोत्रिय ब्राह्मणाचे कर्तव्य. तर आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक यज्ञ किंवा प्रत्येक वेदांचा एक ऋत्विज आहे. तर त्या ऋत्विजांचे कर्तव्य इथे दिलेले आहेत. म्हणजे त्यांची दैनंदिन दिनचर्या काय असावी या संदर्भात, की ब्राह्मणाने काय करायला पाहिजे, त्यांनी त्याचं सकाळी उठून त्याचं संध्यावंदन कसं केलं पाहिजे, तर स्नान पद्धती काय पाहिजे, जे आहार काय पाहिजे, तर या सगळ्या ह्याच्यातला त्याचं दिनक्रम किंवा दिनचर्या हे आपल्याला प्रथम प्रपाठकामध्ये आलेलं दिसतं तैत्तिरीय आरण्यकाच्या. त्यानंतर तैत्तिरीय आरण्यकाचा दुसरा प्रपाठक जो आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये यज्ञोपवीत ह्याच्याबद्दल बोललेलं गेले आहे. यज्ञोपवीत म्हणजे जाणवं, जे आपण मुंज उपनयन झाल्यानंतर वापरतो, तर त्या यज्ञोपवीताबद्दलची चर्चा केलेली आहे. आणि पहिला उल्लेख आपल्याला यज्ञोपवीत प्रशस्ती असंच आहे. म्हणजे गायत्री मंत्राचं महत्व काय, संध्यावंदनाचं महत्व काय, यज्ञोपवीताचं मंत्र काय, त्याच्या प्रत्येक धाग्याचं महत्व काय, यज्ञोपवीताच्या प्रत्येक धाग्यावर कोणत्या देवतेचा वास आहे आणि कोणते मंत्र त्या संदर्भात म्हटले पाहिजे. तर असं संपूर्ण सुंदर असं यज्ञोपवीत प्रशस्ती आपल्याला इथे दिलेली दिसते. अजून एक महत्वाचा भाग या दुसऱ्या प्रपाठकात तैत्तिरीय आरण्यकाचा दिसतो, ते म्हणजे कुष्मांड होम. कुष्मांड म्हणजे कोहळा, मराठीत ज्याला आपण कोहळा म्हणतो ते. तर या संदर्भाचा होम केलेला आहे. आणि हा कुष्मांड होम म्हणजे एक प्रकारचा प्रायश्चित्तच होम आहे. म्हणजे तुम्ही जर का काही पाप केले असेल तर ते पाप निवारणासाठी हा यज्ञ करावा असं सांगितलं गेले आहे. आणि इतक्या सुंदर पद्धतीचे म्हणजे छोटा छोटा विचार केला. म्हणजे पाप म्हणजे नाही म्हणता येणार, पण नकळत आपल्याकडनं काही गोष्टी घडल्या असतील, जसं की तुम्ही नकळत आता म्हणजे आईच्या पोटात असताना आईला ज्या वेदना झाल्या आपल्यामुळे, तर ते एक प्रकारचं पापच आहे. तर ते पाप निवारणासाठी हा हा कुष्मांड होम सांगितला आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या जर का आदरणीय मोठ्या अशा व्यक्तीचा अपमान केला असेल, तर त्याच्यासाठी म्हणून पापनाशनासाठी हा कुष्मांड होम करावा असं ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर दुसऱ्या प्रपाठकामध्ये या संदर्भात त्याच्यानंतर पंचमहायाग संदर्भात सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर जो तिसरा प्रपाठक आहे त्याच्यामध्ये शांती मंत्र आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळे देवता, यम, उषस या देवतांबद्दलचा विचार आणि त्यांचे मंत्र आणि त्यांची प्रशंसा केलेली आहे. नंतर एक चौथा जो प्रपाठक आहे तो एक महत्वाचा आहे, कारण की या प्रपाठकामध्ये अरुणकेतुक चयन याच्याबद्दल विचार केला आहे. तर अरुणकेतू या नावाच्या ऋषींनी जे अग्निचयन सांगितलं आहे, यज्ञ करताना जेव्हा अग्नी निर्माण केला जातो यज्ञासाठीचा, तर ते एका वेगळ्या पद्धतीचं अग्निचयन असतं. तर त्या अग्निचयना संदर्भात अरुणकेतू या ऋषींनी काय सांगितलं आहे, तर त्यांचा
यज्ञ 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 अग्नी निर्माण करण्याचा त्यांचा विचार, आणि त्यांनी ते खूप सुंदर अशा तत्वज्ञानपरक असं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं अग्निशयनाबद्दलचं. आणि त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या प्रपाठकात आपल्याला प्रवर्ग्य विधीचा बद्दल सांगितलेलं आढळतं. 6व्या प्रपाठकामध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला ब्रह्मोपासना आणि उपासना पद्धती आढळतात. तर हे असं तैत्तिरीय आरण्यकाचं स्वरूप आहे. आणि नंतरचे जे म्हटले आहे की 7वा, 8वा, 9वा असा जो प्रपाठक आहे तो तैत्तिरीय उपनिषदांचा आपल्याला दिसतो. नंतरचं जे आरण्यक आहे ते म्हणजे शतपथ ब्राह्मण आरण्यक किंवा बृहदारण्यक. तर बृहदारण्यकोपनिषद असं आपल्याला जे माहिती आहे, जे शुक्ल यजुर्वेदाचं उपनिषद आहे, तर तेच बृहद, आरण्यक आणि उपनिषद. म्हणजेच आपल्याला एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला आरण्यक पण दिसतं आणि उपनिषद पण दिसतं. तर असं हे बृहदारण्यक उपनिषद, अर्थात नावाप्रमाणे ते बृहद मोठं असल्यामुळे त्याला बृहद आरण्यक उपनिषद असं नाव दिले, कारण हे मोठं आहे, त्याच्यामध्ये आरण्यक सुद्धा आहे आणि उपनिषद सुद्धा आहे. तर जे शतपथ ब्राह्मणाचे 14वे म्हणजे शेवटचे जे कांड आहेत त्यामध्ये आरण्यकाचा विचार केलेला आहे, आणि याच्यामध्ये प्रवर्ग्य विधीचा विचार केलेला गेला आहे. तर प्रवर्ग्य विधी म्हणजे काय, तर हा सोमयाग करताना शेवटचा जो विधी असतो प्रवर्ग्य विधी, ज्याच्यामध्ये अग्नीमध्ये मोठी आहुती दिली जाते आणि एकदम मोठा असा अग्नी पेटलेला आपल्याला दिसतो. तर त्या प्रवर्ग्य विधीचे वर्णन इथे आपल्याला शतपथ ब्राह्मणामध्ये केलेले आढळते. आणि शेवटच्या जे 4 ते 9 असं जे अध्याय आहे ते आहे बृहदारण्यक च्या संदर्भात, म्हणजे ते पूर्ण बृहदारण्यक उपनिषद आहे. तर ते उपनिषद असं पूर्ण तत्वज्ञान परत असं आपल्याला उपनिषद दिसतं. तर हे ऍक्च्युली हे 2च सध्या उपलब्ध असलेल्यांमध्ये हे 2च सध्या आपल्याला यजुर्वेदाचे असे. मैत्रायणीचा उल्लेख आहे, मैत्रायणी उपनिषद, मैत्रायणी आरण्यका पण दिसतं, पण ते तैत्तिरीय आरण्यकासारखंच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर यजुर्वेदाचे असे हे आपल्याला 2 आरण्यक ग्रंथ दिसतात. इथे मी थांबवते, म्हणजे कसं आपण मग पुढे